मतदारांच्या गैरसोयीची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल, मुख्य सचिव नितीन करीर यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश। उद्धव ठाकरेंच्या बोटाला हिरवी शाई, कमी मतदानाच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर आशिष शेलार यांचा हल्लाबोल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपला 100% प्रचार केला नाही, मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंची खदखद, प्रचार न करणाऱ्यांची नावे अजित पवारांना दिल्याचीही माहिती। पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश। तर आरोपी मुलाच्या वडिलांसह आतापर्यंत 7 जणांना अटक। पुणे अपघात प्रकरणात आरोपीला प्रौढ ठरवण्याचा आणि रिमांड होम मिळवण्याचे दोन्ही अर्ज कोर्टाने फेटाळले, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। तर राजकीय दबाव नसल्याचंही स्पष्ट केलं। यंदा राज्याचा 12वीचा 93.37% निकाल, कोकण विभाग अव्वल। तर यंदाही निकालात मुलींची बाजी, दुपारी 1 वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार। मराठवाड्यात जलसाठ्यांनी तळ गाठला, हिंगोलीमध्ये भर उन्हात पाण्यासाठी तारेवरची कसरत, टँकरमधून विहिरीत सोडलेल्या पाण्यासाठी महिलांसह लेकरांचीही झुंबड। आचारसंहितेचे नियम शिथिल करून चारा उपलब्ध करून द्या, अंबादास दानवेंची मागणी। तर अनेक जिल्ह्यात 45 दिवस पुरेल एवढा चारा, मंत्री विखे पाटलांचा दावा। स्तनपान करताना गॅलरीतून पडलेली 7 महिन्यांची चिमुकली सुदैवाने बचावली, पण नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे आईने जीव दिला, चेन्नईतली हृदय हेलावणारी घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।